नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग वन अँड ऑल. आजचा विषय जो आपला आहे तो पोक्सो, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट असा आहे. आणि पोस्को म्हणू नका, पोक्सो, POCSO, पोक्सो हा नवीन कायदा आहे. इट्स अ न्यू लेजिस्लेशन and I have seen that cases under this particular act have started coming up for trial just within a span of last 4 years. Even the special court was established at Thane about 4 years back. There was a special court for women atrocities, women victimization, and now this enactment. आपला देश जो आहे हा प्रचंड लोकसंख्येचा देश आहे. मेजॉरिटी ह्याच्यातली खेड्यामध्ये राहते, शहरामध्ये मेजॉरिटी स्लम्समध्ये राहते. आणि शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, लाईट कधी येतो कधी येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग मुलांकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे तितकं लक्ष कदाचित दिलं जात नाही. आपल्या दाट लोकवस्तीचा, प्रचंड लोकवस्तीचा मी म्हणेन, जसा सर्व विषयांवर परिणाम होतो, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिकल, एज्युकेशनल, सोशल, कल्चरल, त्याच्यातलं एक विक्टिमायझेशन मुलांचं आहे. विशेषतः वेस्ट बेंगॉल आणि त्याच्या पुढच्या भागामधून, नेपाळ वगैरे भागामधून, बांगलादेशामधून मुलींना वेश्या व्यवसाय करता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूर किंवा भारतातली जी मोठी शहरं आहेत, दिस गर्ल्स आर ब्रॉट फॉर प्रॉस्टिट्यूशन. आणि त्याच्यामध्ये मग मायनॉर मुली पण असतात, अज्ञान मुली पण असतात. आपल्याकडे वेश्या व्यवसायाला बंदी आहे. त्याच्यामुळे सेक्शुअल व्हेंटिलेशनला अशी तरतूद नाही आहे. आपण असं बघतो, एका घरामध्ये, एका छोट्या झोपडीमध्ये 12-12 माणसं राहत असतात. आणि मग सॉफ्ट टार्गेट कोणतं? मुलं. त्या मुलांचं सेक्शुअल विक्टिमायझेशन होत असतं. त्यातून या कायद्याची खरी गरज निर्माण झाली. आणि मी त्या कॉमेंट्रीमध्ये वाचलंय की 2 इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स वेअर हेल्ड इन रिस्पेक्ट ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रेन. आणि त्याच्यातून मग हा कायदा इमर्ज झाला. हा 14 नोव्हेंबर 2012ला भारतभर लागू झाला. हा कायदा आल्यानंतर दिल्लीची निर्भया केस घडली, आपल्याला सर्वांना माहिती आहे. वर्मा साहेबांचं, जस्टिस वर्मा, भारताचे सरन्यायाधीश वर्मा सरांचं कमिशन बसलं. त्या कमिशनने केवळ 29 दिवसात आपला रिपोर्ट सादर केला. आणि त्यावेळच्या केंद्र शासनाने तो रिपोर्ट संपूर्णपणे मान्य करून तातडीने या कायद्यामध्ये पहिली अमेंडमेंट केली 2013 साली. त्याच्यानंतर 2018 साली दुसरी अमेंडमेंट झाली. या दोन्ही 13 आणि 18च्या अमेंडमेंट्स, दे आर नोन ॲज अ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट्स, 2013 आणि 2018. त्याच्यानंतर 2019मध्ये पोक्सो कायद्यामध्ये अमेंडमेंट केली गेली. तिला पोक्सो अमेंडमेंट ॲक्ट 2019 असं म्हटलं जातं. आणि आज रोजी या कायद्यामधल्या
जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे की मॅक्झिमम पेनल्टी, शिक्षेचं जे स्वरूप आहे ते IPCच्या पॅरलल किंवा IPCपेक्षा जास्त स्वरूपाची शिक्षा या कायद्यामध्ये प्रेस्क्राईब करण्यात आलेली आहे. हा कायदा 9 चॅप्टर्समध्ये डिव्हाइड केलेला आहे. शेवटचा 9वा चॅप्टर जो आहे तो मिसलिनियस भाग आहे, संकीर्ण भाग आहे, ज्याच्यामध्ये काही डायरेक्शन्स आहेत. पण ह्याच्यातला जो मेन भाग आहे, जो सेक्शन 3 ते सेक्शन 18, हा पेनल्टीचा भाग आहे. म्हणजे या भागामध्ये डेफिनेशन ऑफ द ऑफेन्सेस हॅव बीन गिवन अँड नेक्स्ट सेक्शन टू इट. म्हणजे 3 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे, 4 मध्ये शिक्षा आहे, 5 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे, 6 मध्ये शिक्षा आहे, 7 मध्ये डेफिनेशन दिले, 8 मध्ये शिक्षा आहे, 9 मध्ये डेफिनेशन दिले, 10 मध्ये शिक्षा आहे, अँड सो ऑन. तर डेफिनेशन आणि शिक्षेचा हा कलम 3 ते कलम 18 पर्यंतचा भाग. आणि त्याच्यानंतर एका कॉमेंट्रीमध्ये मी वाचलं, इवन काही सायटेशन्समध्ये वाचन झालंय माझं, की हाफ ऑफ द पार्ट ऑफ धिस ॲक्ट इनॅक्टमेंट is a procedural law. Procedure in the sense, procedure in respect of recording offense, investigating it, arrest of the accused, establishment of the special court, त्याच्या ड्युटीज, डूज अँड डोंट्स, एव्हिडन्स कसा रेकॉर्ड करायचा, हा सगळा जो भाग आहे हा CRPC पेक्षा थोडा इनकन्सिस्टंट आहे असं मला वाटतंय. नॉर्मली इट रिमेन्स इनकन्सिस्टंट इन ऑल स्पेशल इनॅक्टमेंट्स. द प्रोसिजरल प्रोविजन्स ऑफ स्पेशल इनॅक्टमेंट नॉर्मली डिफर विथ द प्रोसिजर लेट डाऊन बाय द CRPC, and they always have a overriding effect on CRPC general law. And same is happened with this case also, this act also. And there are directions in this enactment stating that this law, this procedure will prevail over the procedure in the CRPC in respect of entry, arrest, search, seizure, statement of the witnesses, recording of the evidence. Very different provisions have been given. Why we should know the provisions? रिसेंटली मुंबईवरून एक वकील आले होते आणि त्यांनी जज मॅडमशी वाद घातला की हे आई वडील कसे काय आत बसलेत. तर दिस ॲक्ट सेज दॅट दे आर ॲट लिबर्टी वाईल द एव्हिडन्स ऑफ चाइल्ड इज बिंग रेकॉर्डेड. हिज पेरेंट्स, हिज फ्रेंड, one in who he reposes faith, or his guardians, they can sit in the court and there won't be any hurdle. The gentleman came running to me in the bar while I was sitting there and he started asking ki judge hai aikaila tayar nahi hai. I told him that my brother, there is a procedure in this enactment that they can sit. You can at the most request की साहेब ह्यांचा पुरावा नोंदवायचा आहे अजून, तर ह्यांना आधी घ्या आणि मग मुलाचं घ्या आणि त्यावेळेला ह्यांना बसवा. दॅट मच यू कॅन डू बिकॉज देर इज नो सच बार. CRPC विल प्रिवेल टू दॅट एक्सटेंट. सो ही वेंट बॅक अँड आय हॅड अ फाईट विथ वन ऑफ द ऑनरेबल जज who started telling that I will record the evidence of child in my chamber. I said no, we will not come inside your chamber because there is no provision in this act. Then the learned judge showed some book and I gifted that judge a book of publisher professional. I said, see the provision. It is a camera proceeding where your staff, learned prosecutor,
the defense advocate, if you permit his associate, if any, witness, and his parents or friends or somebody, only they can attend. But it is a camera proceeding, it is not a proceeding to be conducted inside the chamber of the judge. So ultimately the judge agreed and case proceeded ahead, etc. So before we go to the penalty part of this enactment, I'll in a nutshell tell you the procedure laid down in this act, right from the registration of the crime till judgment. हा कायदा असं म्हणतो, कलम 19 ते 38 अशी ही कलमं आहेत. I will be not referring to the particular section during my lecture because it is merely a waste of time. You should know, you have to ultimately read the act, study it, understand it. I'll give you a gist of these sections running between 19 and 38, the procedural part of it. This act says the procedure for recording crime under this act. If you have a feeling, suspense, if you feel that some offense is being committed or has been committed, घडण्याची आशंका असल्यास किंवा घडला असल्यास, anybody can go to the police station, local police station, and he will inform the incident to the police. And in the following subsection, it is a bounden duty of the police officer to record the FIR, explain it to the person, same 160, 154 CRPC. I'll tell you the slightest difference in CRPC and this enactment latter. He has to register a crime and he has to investigate the crime. आता ह्याच्यातला डिफरन्स काय आहे? Any cognizable offense, Supreme Court has said the officer who is in charge of the police station acting as a PSO will register the crime without verifying the truth in it. He can verify it during the course of his investigation. There is no hurdle. He can do that. He is at liberty. And he can come to the conclusion की साहेब ह्याच्यामध्ये खोटा फिर्याद आहे. याच्यामध्ये या कायद्यामध्ये कलम 21 खाली गुन्हा जर नोंदून घेतला नाही त्या अधिकाऱ्याने शिक्षा दिलेली आहे, लक्षात घ्या. किंवा एखाद्याने गुन्हा घडण्याची आशंका आहे ह्याची खात्री होऊन गुन्हा घडला हे माहिती असून पोलिसांना कळवलं नाही, सप्रेस केला, तर त्याला पेनल्टी आहे. ज्या ठिकाणी गुन्हा घडला ते हॉटेल असेल, लॉज असेल, क्लब असेल, सार्वजनिक खाजगी जागा असेल, कारखाना असेल, त्या ठिकाणी या गुन्ह्याच्या संबंधाने उपलब्ध जी काही वस्तू, इन्क्रिमिनेटिंग आर्टिकल ज्याला आपण कायद्याच्या भाषेमध्ये म्हणतो, ते पोलीस ठाण्याला कळवण्याची, ते तिथं जमा करण्याची जबाबदारी सुद्धा प्रोसिजरल लॉमध्ये आहे. एव्हरीबडी इज बाउंड. अगेन ही इज सब्जेक्ट टू पेनल्टी इफ ही फेल्स. त्याने जर ती वस्तू गुन्ह्याशी संबंधित इन्क्रिमिनेटिंग वस्तू, आर्टिकल सप्रेस केलं पोलिसांपासून, ही विल बी पेनलाइज. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, IPC मध्ये फॉल्स प्रॉसिक्युशन किंवा मॅलिशियस प्रॉसिक्युशन साठी शिक्षा प्रेस्क्राईब केलेली आहे. बट वन हॅज टू अल्टिमेटली गो टू द पोलीस स्टेशन, रजिस्टर अ क्राईम or secure order from the court and court will initiate the proceeding. तो भाग वेगळा. ह्याच्यामध्ये असा आहे, एक कलमच टाकलंय कायदा बनवणाऱ्यांनी की ज्याने खोटी माहिती दिली पोलीस स्टेशनला किंवा खोटी फिर्याद दिली तर त्याच्यासाठी शिक्षा ठेवलेली आहे. पण ही शिक्षा जी आहे ही फक्त 3, 5, 7 आणि 9, these 4 are punishable under section 4, 6,
8 and 10 हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. म्हणून या गुन्ह्यांच्या संबंधामध्ये ज्याने खोटी माहिती दिली किंवा खोटी फिर्याद दिली त्याला कलम 22 खाली शिक्षा ठेवलेली आहे. किती शिक्षा आहे तुम्ही बघून घ्या. आता समजा एखाद्या बालकाने FIR खोटा दिला असेल, त्याला शिक्षा आहे का? दिस लॉ सेज नो. देर इज अ इम्युनिटी गिवन टू द चाइल्ड. चाइल्डची डेफिनेशन सेक्शन 2D मध्ये दिलेली आहे. एनी पर्सन बिलो दी एज ऑफ 18 इयर्स. एवढी सोपी आणि साधी डेफिनेशन. त्याच्यात मेल आहे, फिमेल आहे आणि तृतीय पंथीय सुद्धा आहे, लक्षात घ्या. आपण हायवेवरती सेक्स वर्कर्स बघतो, त्या झाडीमध्ये त्या लोकांना घेऊन जातात. दे सॅटिस्फाय देअर लस्ट. पोलीस ॲप्रिहेंड देम अँड ब्रिंग देम टू द कोर्ट. तर हे सेक्स वर्कर्स समजा बिलो दी एज ऑफ 18 असेल तर दे विल बी कन्सिडर्ड ॲज अ चाइल्ड इन द आईज ऑफ लॉ. दिस इनॅक्टमेंट. मुलाला शिक्षा देता येणार नाही, लक्षात घ्या. चाइल्डची डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. आणि एखाद्या बालकाविरुद्ध जर खोटी फिर्याद दिली, बालकाला एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकलं, चाइल्ड डेफिनेशन सेम, बालक बालिका डेफिनेशन सेम, तर त्याला सुद्धा शिक्षेचं प्रावधान या कायद्यामध्ये ठेवलेलं आहे. आता आपल्याकडे एक पद्धत आहे मीडिया ट्रायलची. सपोजिंग सम इन्सिडेंट हॅज टेकन प्लेस. पालघरमध्ये साधू लोकांवर तिथल्या गावकरी मंडळीने हल्ला केला 100-150 माणसांनी. अँड 2 sadhus and their driver were assaulted to death. मग त्याची मीडिया ट्रायल सुरू झाली. मग त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम इश्यू सुरू झाला, मीडियाकडून सुरू झाला. त्या घटनेचं गांभीर्य इतकं वाढलं, शासनाने फटाफट काही चक्र हलवली, कोणाला अरेस्ट केलं, कोणाला कोर्टापुढे प्रोड्यूस केलं. वी डोंट नो, इन्व्हेस्टिगेशन होत राहील. पण नॉर्मली हा मीडिया ट्रायल होतो आपल्याकडे. तर या केसेसमध्ये बालकाचं व्हिक्टिमायझेशन झालं, बालकाच्या संबंधाने जर सेक्शुअल ऑफेन्स झाला, त्याची मीडिया ट्रायल तुम्ही इन्फॉर्मेशन म्हणून चालवा, पण त्या बालकाचं नाव जाहीर करायचं नाही आहे. सर्व प्रकारच्या मीडियावर, प्रिंटेड और इलेक्ट्रॉनिक मीडिया और व्हॉट्सअप और फेसबुक, हुएवर दे मे बी, त्यांना ही परमिशन कोर्टाने दिलेली नाही, त्याची शिक्षा ठेवलेली आहे. तेव्हा त्या बालकाचं नाव, त्याची आयडेंटिटी जाहीर होता कामा नये. आयडेंटिटी जाहीर कशी होईल की अमुक एका बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर राहणारा, बालकाची आयडेंटिटी जाहीर होऊ शकते. त्याचं नाव नाही दिलं, त्याच्या आईवडिलांची नावं दिली, त्याच्या मित्रांची नावं दिली. बालकाची आयडेंटिटी कुठल्याही फॉर्मामध्ये, त्याची शाळा, त्याच्या क्लासचं नाव, त्याचा अन्य तपशील, त्याची कौटुंबिक माहिती, मीडिया हॅज बीन प्रोहिबिटेड बाय सेक्शन 23 नॉट टू मेक हिज आयडेंटिटी डिक्लेअर्ड इन द आईज ऑफ पब्लिक ॲट लार्ज. कारण आपल्याकडे शेवटी इज्जतीचा प्रश्न, मॉडेस्टी, अब्रू, या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या धरल्या जातात. आणि त्या बालकाचीच आयडेंटिटी डिस्क्लोज झाली, विशेषतः बालक बालिका असेल तर मग भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचं लग्न कार्य होणार आहे, त्याचं काय नोकरी धंदा करणार आहे, त्याला समाजामध्ये नंतर वावरायचं आहे, ह्याच्यामध्ये त्याला अडचणी येऊ नयेत म्हणून या कायद्याने हे प्रोसिजर त्याच्यामध्ये इनबिल्ट करून आपल्याकडे पाठवलेलं आहे. अशा पद्धतीने मीडियाच्या प्रतिनिधीने जर हा कायद्याचा भंग केला, या कलम 23चा भंग केला, तर मीडिया हाऊसचा मालक, त्याचे मॅनेजर, हे सगळे त्याला रिस्पॉन्सिबल धरले जाईल अँड दे विल बी सब्जेक्ट टू पेनल्टी. 6 महिन्याची शिक्षा ठेवलेली आहे. बांद्र्याला गर्दी झाली, तुम्हाला आठवतंय, एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर क्राईम रजिस्टर झाला बिकॉज ही पब्लिश अ रॉंग इन्फॉर्मेशन that trains are being started from a particular station and people should assemble, board the train and go to their house or something of that kind.
but it was a falsehood. So media was held responsible. Likewise, in this case also, media would be held responsible, including the owner of media house and its chief executive or the manager as such. मित्रांनो, बालकाचा जबाब जो आहे स्टेटमेंट 161 खालचं, ते नोंदवण्याची कार्यपद्धती पुन्हा दिलेली आहे. बालिका जर असेल, मुलगी असेल, तिचा जबाब नेसेसरली महिला अधिकाऱ्याने नोंदवायचा आहे. एक, तो महिला अधिकारी निदान PSI दर्जाचा असला पाहिजे. कॉन्स्टेबल, नाईक, ASI आणि PSI. PSIच्या वरती API, PI, मग सिनियर PI वगैरे भाग वेगळा. सो PSI हा मधला MPSC पास झालेला सत्सद विवेक बुद्धी असलेला अधिकारी आहे किंवा अधिकारी ती महिला आहे. त्या दर्जाच्या अधिकाऱ्याने बालकाचा जबाब नोंदवायचा आहे. नोंदवताना तो अधिकारी युनिफॉर्ममध्ये असता कामा नये. मुफ्तीमध्ये पाहिजे. मुफ्ती आणि वर्दी. वर्दी म्हणजे सरकारी गणवेश. मुफ्तीमध्ये असला पाहिजे. बालकाचा जबाब नॉट नेसेसरली पोलीस स्टेशनला नोंदवला पाहिजे. तो त्याच्या घरी जाऊन नोंदवता येईल किंवा तो एखादी जागा सांगेल, सजेस्ट करेल की बा या ठिकाणी मी कम्फर्टेबल आहे, त्या ठिकाणी नोंदवलं पाहिजे. त्याच्या काकांच्या घरी असेल, त्याच्या मामांच्या घरी असेल, जिथं तो स्टेडी राहू शकेल, जिथं त्याला मेंटल ॲगनी होणार नाही, अशा ठिकाणी. रात्रीच्या वेळी बालकाला डिटेन करून ठेवायचं नाही आहे. या स्टेटमेंटच्या काळामध्ये आरोपीशी या बालकाचा संबंध येणार नाही. चाइल्ड बिलो दी एज ऑफ 18 इयर्स, याची काळजी सरकारी अधिकाऱ्याने घ्यायची आहे. आणि त्या बालकाची आयडेंटिटी पुन्हा त्याची ओळख उघड करायची नाही आहे. स्पेशल कोर्टाने विशिष्ट सर्कमस्टॅन्सेसमध्ये जर ती परवानगी दिली, वेल देन देर इज नो प्रॉब्लेम. याच प्रकारे 164 खालचा साक्षीदाराचा जो न्यायालयासमोर जबाब होतो, त्याच्या संबंधाने 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. न्यायालयाने देर इज अ नॉर्मल प्रोसिजर दॅट पोलीस अप्रोच द कोर्ट विथ द रिक्वेस्ट दॅट statement of the child is required to be recorded before the court of magistrate, be permitted, and they are granted permission. Here there are 2 courts. One is a court of magistrate and the special court itself. एक जजमेंट मी असं पाहिलं, सायटेशन पाहिलं की ज्याच्यामध्ये the lordships have said that such a statement under 164(5) can be recorded by the special court also. Normally it is recorded by the magistrate. They find out the time from their busy schedule. आणि मूल सांगतं त्या शब्दामध्ये तो जबाब नोंदवला पाहिजे, अशी ह्या कायद्याची कमांड आहे. As stated by the child in his own words. आणि या वेळेला आरोपीच्या वकिलाला तिथे उभं राहायची परवानगी नाही. आता मी जो मुद्दा मांडत होतो की सपोजिंग स्टेटमेंट हॅज बीन रेकॉर्डेड बाय द स्पेशल कोर्ट, गिवन बॅक टू द police incorporate the same in the charge sheet, then it is a special court again who has to record the evidence of the child. I believe it is a very embarrassing position for the prosecution, the court and the defense advocate also. So in my opinion, I am a small man, I know, it has to be recorded by some different court. Let it be some other special court who is not going to conduct the trial in respect of that crime. There may be two special courts, a station like Bombay, station like Delhi. They may have 2-3 special courts in under POCSO. So let it be recorded by some other court. So that will be an independent agency. The court will not carry a prejudice against the accused, having recorded the statement of the witness. Or otherwise, let it be assigned to the magistrate, who is a super class 1 officer,
who is a responsible officer, although lowest rank holding officer in the hierarchy, but otherwise he is a senior officer. So that is what I was telling, and the child is entitled for the copy of the statement recorded by the court, keeping in mind the provisions of 173 and 207 CRPC, filing of charge sheet and the committal proceeding, etc. There are many other kind of provisions in respect of additional provisions which can be said under section 26, that while the statement of statement of child being recorded by the police and by the court, his parents can be there. His parents, his friend, his guardians, or the persons of his trust, they can remain present. There is no bar again. Mind it well. And law has gone ahead. The learned magistrate have started securing signature of the mother or father of the child on the statement recorded by them. Now for defense, from defense point of view, it will be your intelligence that how you cross-examine and bring it on record, whether half of the portion or the material portion of the statement was stated by the mother and it came to be recorded, either by the police or by the court. This has happened, I tell you. And this may happen. Because child of the age of 3 years or 4 years may not be able to comprehend as to what has happened with it. कारण त्या बाळाला मॉडेस्टी हा कन्सेप्टच नाही आहे. Modesty is not a concept in his brain or mind. So this kind of foul play may be played by the parents or the guardians of the child while statement is being recorded. Now it may happen sometime the child may hail from Kerala, child may hail from Delhi, staying in Maharashtra, who doesn't understand the language of the court. Language of the lower court is Marathi, you know, as per law. Now the problem may arise in such cases. The court can take assistance of an interpreter, भाषांतरकार जो आहे, दुभाषा जो आहे, ज्याला दोन्ही भाषा माहिती आहेत असा अधिकारी बोलून त्याची फी अदा करता येईल आणि त्याची माहिती घेता येईल. इन केस ऑफ फिजिकली अँड मेंटली हँडिकॅप्ड चाइल्ड, कोर्टाला आणि पोलिसांना स्पेशल एज्युकेटरची पण मदत घेता येईल, त्यांची फी देण्याची तरतूद आहे ऑफिशियली. आणि अशा पद्धतीने तो जबाब नोंदवला जाईल. आणि त्याच्या पुढची एक कंडिशन अशी टाकून ठेवलेली आहे की दोन्ही पोलिसांनी आणि कोर्टाने हा ऑडिओ व्हिडिओ पद्धतीने रेकॉर्ड घ्यायला हवा. प्रॅक्टिकली हे शक्य होत नाही. एक मारामारीची केस आहे, त्याच्यातला व्हिडिओ फुटेज जो आहे, टू शो दॅट आय वॉज नॉट देअर अमंग्स दी मॉब, अमंग्स दी असेलंट, हे सिद्ध करायला तो लॅपटॉप न्या आणि ती CD दाखवा. ती CD त्यावेळेला चालत नाही. टेक्निकल प्रॉब्लेम्स अनेक आहेत. पण ऑडिओ व्हिडिओ घ्यावा असं डायरेक्शन या कायद्याने दिलेलं आहे सेक्शन 26 खाली. त्याच्यानंतरचा व्हिक्टीम ऑफ सेक्शुअल ऑफेन्स जो आहे, सेक्शुअल व्हिक्टिमायझेशनचा जो व्हिक्टीम आहे, त्याची मेडिकल एक्झामिनेशन 164A प्रमाणे CRPCच्या रेप केसमधल्या व्हिक्टीमची, महिलेची तपासणी केली जाते, करायची आहे. त्या डायरेक्शन्स आहेत. अलॉंग विथ दॅट ह्या बालकाची तपासणी करताना, वैद्यकीय तपासणी करताना बालिकेची जी तपासणी आहे ती महिला डॉक्टरांनीच करायचे नेसेसरली. नो फिमेल चाइल्ड विल बी एक्झामिन्ड बाय द मेल डॉक्टर. त्याचे पेरेंट्स, वेदर मेल, फिमेल और अदरवाइज, दे कॅन रिमेन प्रेझेंट. आणि समजा पेरेंट्स आहेत दिल्लीला
पेरेंट्स आहेत नगरला, इथे हजर राहू शकत नाही, आज मेडिकल करणं आवश्यक आहे, तर त्या सिव्हिल हॉस्पिटलचे किंवा ती मेडिकल इन्स्टिट्यूशन जे आहे त्याचे जे हेड असतील ते एखाद्या महिलेची अपॉइंटमेंट करतील आणि तिच्या समक्ष ती मेडिकल एक्झामिनेशन होईल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं सेक्शन 31च्या संबंधाने द प्रोसिजर अपिअरिंग इन रिस्पेक्ट ऑफ प्री ट्रायल प्रोसिडिंग अँड ट्रायल प्रोसिडिंग अँड कन्क्लुजन ऑफ ट्रायल. There is a procedure in CRPC, but the procedure laid down in this act will prevail over, will have a overriding effect on CRPC because these are the special provisions which will have overriding effect. तर तो 31 मी आता परत सांगत नाहीत. But there is a provision of special prosecutor under POCSO. अनेक स्पेशल प्रॉसिक्युटर आहेत, मोकाचे आहेत, NDPSचे आहेत. सो द गव्हर्मेंट बाय डिक्लेअरिंग इन द ऑफिशियल गॅझेट मे अपॉइंट अ पर्सन who has completed 7 years of his practice, not less than 7 years. जो लॉ 21-22 खाली आहे, 24 खाली आहे, तोच इकडे आहे. निदान 7 वर्ष वकिली असलेला माणूस हा स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून या कायद्याखाली स्पेशल कोर्टामध्ये नेमला जाईल आणि फॉर ऑल पर्पजेस 2U प्रमाणे सरकारी वकील तो समजला जाईल CRPCच्या. आता विशेष न्यायालयाची स्थापना, तुमच्या असं लक्षात येईल प्रत्येक स्पेशल इनॅक्टमेंटमध्ये ह्या तरतुदी आहेत, NDPSमध्ये पण आहेत, प्रिझम्पशन पण NDPSमध्ये आहे. तर विशेष न्यायालयाची स्थापना ह्याच्यामध्ये आहे. एनी सेशन जज इन कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट shall be appointed as a special judge under POCSO. माझं थोडंसं पुढे जाऊन असं म्हणणं आहे की या कायद्याखाली विशेषतः कलम 4 प्रमाणे आणि कलम 6 प्रमाणे जी गंभीर शिक्षा प्रेस्क्राईब केलेली आहे आणि देर आर जजमेंट्स विच सेज when the punishment prescribed under a particular section is serious punishment, there has to be a standard proof proving the case of prosecution. Standard of proof must be very high. दिसतोय गिल्टी, दिसतोय वाटतोय तसा, नो, दिस इज नॉट अलाउड. आणि हे कन्सिडर करणारा फिर्यादीला, विक्टिम बाळाला आणि आरोपीला दोन्ही पक्षांना न्याय देणारा सत्सद विवेक बुद्धी जागरूक असलेला न्यायाधीश ही या स्पेशल कोर्टाची आवश्यकता आहे. काही लोकांना माझं हे स्टेटमेंट आवडणार नाही, पण दिस इज द नीड ऑफ द टाइम. कारण मी आत्तापर्यंत 100 केसेस सायटेशन्स पाहिली ज्याच्यामध्ये हायकोर्टाने ते जजमेंट चुकीचं आहे असं ठरवून त्याला ॲक्विटल दिलेलं आहे. This should not happen. They should have been acquitted at the lower court only, special court only. Why this has happened? कोर्ट जर मनामध्ये प्रिज्युडाइज घेऊन बसली, कोण कसा दिसतो माहिती नाही. एखादा माणूस गुत्तेवाल्याला हवालदार वाटेल, हा हवालदार दिसतोय, चेहरेच असे असतात. आणि एखाद्या हवालदारला समोरचा माणूस हातभट्टीवाला दिसू शकेल, दिसण्यावर जाऊन चालणार नाही. वी हॅव टू गो बाय द एव्हिडन्स अपिअरिंग ऑन द रेकॉर्ड. वी हॅव टू अप्रिशिएट द एव्हिडन्स ॲज इट अपिअर्स ऑन द रेकॉर्ड अँड देन मेक अ जस्टिस दॅट इट इज फेल्ड दॅट जस्टिस इज मेड इवन टू द अक्यूज. येस, मी कर्म केलं होतं, मला शिक्षा झाली. तर विशेष न्यायालयाचे अधिकार, त्याच्यासाठी नेमला जाणारा वस्तू हा अधिकारी हा नेसेसरली सिनियर न्यायिक अधिकारी असावा. तुम्हाला सांगतो, मी एक केस चालवली होती ज्याच्यामध्ये 3 मेल टीचर्स वेअर रोप्ड इन
for having committed penetrative sexual assault or say rape in small word. रेप हा शब्द या कायद्यामध्ये कुठेही नाही आहे. 3 were implicated and the duration I tell you for long 1 year. आणि 1 वर्षामध्ये 52 आठवडे आहेत, त्याच्यातला 1 महिना सुटीचा सोडून द्या, 5 आठवडे. उरलेल्या 47 आठवड्यांमध्ये प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वेळी 2 शिक्षक एका इव्हेंटला आणि प्रत्येक आठवड्यात 2 ते 3 वेळा एकच मुलगी, 8-9 वर्षाची मुलगी. आता ही किती गंभीर केस आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असती कलम 5 खाली डिफाईन केलेली, कलम 6 खाली टिल एंड ऑफ देअर नॅचरल लाईफ. Not only because case ended into acquittal, I say justice was done by the honorable judge. I say when I read the judgment of acquittal, I realized that the honorable judge was on his guards to see that these persons are not falsely roped in and they are acquitted. They should not be wrongly convicted. Because there was no medical evidence, there was no CCTV footage, and the falsity from the evidence of her mother and the child was incorporated in the charge sheet. Very nicely, well woven, well crafted judgment, I would tell you. And that is what I said, a senior judge must preside over this special court. Because the punishment is very harsh, especially under section 4 and 6. In respect of other offences, I can understand because it is hardly 5-7 years or somewhere around that. So, Vishesh न्यायालयाचे अधिकार, I was telling you, experience and a senior judge must be there for this kind of, that is not ultimately our choice. या न्यायालयातली एक खूबी अशी आहे जी प्रॅक्टिकली लाईफमध्ये शक्य होत नाही. बाहेरून फोन येतात म्हणून मला डिस्कनेक्ट करावे लागतात. की दी डिफेन्स लॉयर, इनिशियली अ प्रॉसिक्युटर अँड इवन डिफेन्स लॉयर, चीफचा प्रश्न आणि क्रॉसचा प्रश्न आधी जज साहेबांना सांगायचा की मला याला असं विचारायचं आहे की बाळा तू ह्या शाळेमध्ये किती वर्षापासून विद्यार्थी म्हणून होतीस. जज साहेबांना कळवायचा, लॉ सेज, दिस ॲक्ट सेज. आणि जज साहेबांनी तो त्या साक्षीदाराला, बाळाला विचारायचा, चाइल्डला विचारायचा. ही प्रॅक्टिकली इम्पॉसिबल का गोष्ट आहे मी सांगतो मित्रांनो. माझ्या क्रॉसमधला जो फोर्स आहे, मला जिथे इम्पॅक्ट द्यायचा आहे अपेक्षित उत्तराच्या अपेक्षेने, जज मे नॉट कॅरी द सेम इम्पॅक्ट while hammering the question on the child witness. It may ask, some judges ask, यांचं असं म्हणणं आहे, the child may get a hint that he has to or she has to deny it. यांचं म्हणणं आहे ते खोटं, because he is a defense lawyer, advocate of accused. So that will carry a great difficulty in carrying out particularly cross examination and getting justice for the accused if he is totally innocent. But the law says, this act says, you have to convey your question both in chief and cross and in re-examination to the learned judge, who in turn will convey the question to the witness, and the witness will reply the question to the judge, and judge will record it. I, with respect to the legislation crafted by the lawmakers, I don't agree with this kind of procedure. But I have seen that no superior court has so far
given any verdict on this issue, nor this kind of issue has come up. And I have seen in a practical life, the honorable judges allow you to put a question to the child and see that you don't victimize the child while doing so. How do you victimize? Character assassination, that is not even allowed under CRPC. Judge may ask you to stop. You cannot scold the child. You cannot cross the limits of decency while cross-examining the child, because it is a small. Law presumes that it is a small personality. So these restrictions are there. You cannot call the child time and again, sir, I want to recall him. Judge may defer you, judge may curtail your liberty in the cross-examination on recall, may restrict you to a particular questions only for clarity's sake, or may refuse your. जो जनरल लॉ आहे 311 खाली एक अर्ज द्यायचा, कॅटिन ऑफ जजमेंट्स द्यायच्या त्याच्यामध्ये, आणि रिकॉल इज नॉर्मली अलाउड बिकॉज इट इज अ मॅटर ऑफ गिविंग फेअर अपॉर्च्युनिटी टू डिफेंड वन सेल्फ टू द अक्यूज. And in all fairness, that is allowed, that is understood, that is a different thing. But here you cannot call child time and again. Then while the statement, as I told you, while the oral evidence of child is being recorded, the court will allow his parents, his friends, his guardians to remain present in the court. They will not interfere, of course, and the court obviously take the. Now, while the child's evidence is being recorded, the court will use single mirror screen. ठाण्यात आहे आपल्याकडे तो प्रचंड मोठा, ज्याच्या मागे त्या आरोपीला बसवलं जाईल. आरोपी मुलाला बघू शकेल, परंतु ते मूल आरोपीला दिसत नाही, त्याला काळं दिसतं, त्या स्क्रीनच्या मागे काहीच दिसत नाही. फक्त ते मूल जे बोलतंय ते आरोपीला ऑडिबल असेल. That precaution has to be taken. Accused will have a right to have access to his advocate with permission of the court. If you want to instruct, last time instruction काही द्यायची, आरोपींना पण घाई असते आणि वकिलांना पण त्यांना विचारायचं असतं. That can be done, there is nothing wrong. But there is a cushion given by this enactment that they can have this. And the child's identity is not being exposed. And for that it was suggested by one of the learned judge, while we were discussing in good faith in a free time, की ही मुलं जी येतात कोर्टामध्ये, तर मूल का आलं, त्या मुलाची आयडेंटिटी आपोआप जाहीर होते ना, तर ती सप्रेस होण्यासाठी त्याची एंट्री वेगळी ठेवता येईल का, मुलांचा ॲक्सेस वेगळ्या दाराने ठेवता येईल का, त्यांना बसण्याची खोली वेगळी निर्माण करता येईल का, जशी फॅमिली कोर्टामध्ये बालकांसाठी, छोट्या मुलांसाठी एक रूम बनवलेली आहे, अशी वेगळी रूम त्यांच्यासाठी, आणि त्या रूममधून डायरेक्ट कोर्ट हॉलमध्ये ते येतील, सो दॅट दे आर नॉट एक्सपोज टू दी रिलेटिव्स ऑफ दी अक्यूज पर्सन्स ऑर हिज ॲडव्होकेट्स ऑल्सो, सो देअर आयडेंटिटी इज केप्ट इन सिक्रेट. तर त्या दृष्टिकोनातून शासन किंवा हा कायदा काय पावलं उचलते आपण बघूया. आता बालकाने गुन्हा केला असेल, दुसरा भाग याच्यातला प्रोसिजरचा, तर त्याला काही शिक्षा द्यायची पद्धत ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट त्याला लागेल. ह्या कायद्याखाली जरी गुन्हा केला असला तरी, देर इज अ स्मॉल ॲडिंग टू माय. आता बालक, एखादा आरोपी बालक आहे अशी जर चॅलेंज आली डिफेन्सकडून, मुद्दा मांडला गेला, द कोर्ट, स्पेशल कोर्ट हॅज बीन गिवन अ पॉवर टू अडॉप्ट इट्स ओन प्रोसिजर and to satisfy itself and to come to the conclusion that, well, this is the age of the accused child who is facing the trial under this act. Court is given a liberty. Undoubtedly there is this question arises only when there is absence of birth extract and birth certificate. Birth extractच नाही, डेट अँड बर्थ रजिस्टरला त्या कायद्याप्रमाणे
नोंदच नाही कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये, नगरपंचायतीमध्ये, म्युन्सिपाल्टीमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये. आणि अनेक मुलं आज रोजीसुद्धा भारतामध्ये घरामध्ये जन्मतात, त्यांची नोंद होण्याचं निग्लिजन्स होतो. आईवडिलांचा अडाणीपणा, अशिक्षितपणा, कायद्याची माहिती नाही. सो 1 जानेवारी, 1 जून, अमुक अमुक साल, अशा तारखा आज रोजीसुद्धा आपल्याला कोर्टामध्ये दिसतात. 1 जूनला मुलं जन्मत नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण ती सोयीची तारीख 1 जून ते 7 जून शाळेचं ॲडमिशन सुरू व्हायच्या वेळी, विशेषतः महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये, कारण तिकडे शाळांचं अकॅडमिक इयर सुरू होण्याची तारीख वेगळी आहे. दिल्ली वगैरे भागामध्ये मे महिन्यामध्ये त्यांच्याकडे शाळा असतात, आपल्याकडे सुट्टी असते. अपार्ट फ्रॉम दॅट, तर तो प्रॉब्लेम केव्हा येणार आहे, वेदर दिस इज अ चाइल्ड ऑर अदरवाईज इज अ मेजर पर्सन, when there is absence of birth extract or birth certificate. If it is there, it can be decided, or it can be decided by way of radiological test, ossification test ज्याला म्हणतो आपण. जॉईंट्सचा एक्झामिनेशन करून त्याचे एक्सरे घेऊन रेडिओलॉजिस्ट ते वय सांगतो. पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, बॉम्बे हायकोर्टांनी सांगितलं आहे 2 ते 3 वर्षाचा दोन्ही साईडला, आयदर साईड्स प्लस ऑर मायनस असा तो फरक असू शकतो. आणि इट इज ॲक्च्युअली अ डिफिकल्ट टास्क. पण त्याला एक एक्झॉनरेशन असं दिलेलं आहे की सपोजिंग कोर्टाने काढलेलं वय हे बरोबर नाही असा पुरावा जरी आला तरी न्यायालयाचा मूळ आदेश वय ठरवणारा हा इनव्हॅलिड ठरणार नाही. एक्झॉनरेशन दिले बिकॉज अल्टिमेटली ही इज अ सिनियर ज्युडिशियल ऑफिसर. सो यू कॅनॉट चॅलेंज दॅट की साहेब तुमची ऑर्डर इनव्हॅलिड आहे. नो, he is exonerated because he is a senior judicial officer. This law further gives a very unique but unfortunately impracticable provision की या कोर्टाने कॉग्निझन्स गुन्ह्याचा घेतल्यापासून त्या बालकाचा पुरावा, जबाब नाही हा, evidence of the child, evidence that goes without say, it is a oral evidence by stepping into the witness box, हा 30 दिवसाच्या आत रेकॉर्ड करायचा आहे. मुळात स्पेशल कोर्टाची स्थापना जी आहे ती स्पीडी ट्रायल आणि स्पीडी जस्टिससाठी आहे. तुझा गुन्हा नसेल, चल सुटून घरी जा. पण एखादा गुन्हेगार असेल त्याला लवकर बुक करावं, समाजामध्ये योग्य संदेश जावा, मुलं सुरक्षित आहेत हा संदेश लोकांमध्ये जावा. आणि जो मुलांना असुरक्षित करेल, सेक्शुअल पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचं एक्सप्लॉयटेशन करेल, त्याला शिक्षा आली हे दाखवण्यासाठी स्पेशल कोर्टाची निर्मिती आहे. तो या कायद्याचा उद्देश आहे. प्रश्न असा आहे की 30 दिवसाच्या आत पोलीस चार्जशीट दाखल करतात का, नंबर 1. आणि हा संपूर्ण खटला जो आहे हा 365 दिवसात कॉग्निझन्स त्या कोर्टाने घेतल्यापासून कन्क्लूड करायचा आहे, जजमेंट करून टाकायचं आहे, हात मोकळे करायचे. वेदर प्रॅक्टिकली इट इज पॉसिबल. कोर्ट आर फ्लडेड विथ द वर्क. वी सी, वी डोंट मेक ग्रीव्हन्स अगेन्स्ट एनी कोर्ट की हे कोर्ट काम करत नाही. ठाण्यामध्ये तरी प्रत्येक कोर्ट काम करत आहे. दे इन्व्हेस्ट देअर टाईम फॉर ट्रायल ड्युरिंग फर्स्ट सेशन, सेकंड सेशन दे वर्क ऑन दी बेल इश्यूज. Then thereafter also they continue with some arguments or recording of the statement of the witnesses, accused persons, or recording evidence also. So courts are busy, they are working. But practically हे शक्य आहे का? Many hitches are there. आपण जेव्हा हे बोलतो की बॉस स्पीडी ट्रायल व्हायला पाहिजे, whether accused is produced from the jail if he is in custody, whether witnesses are produced, are examined on the given date. These all hitches are there. Sometime we play mischief, defense people. साहेब आज मला जमणार नाही, आज माझी चार्जशीट घरी राहिली. So these are the hurdles, and practically it is impossible to complete this case. At least in Thane, Mumbai areas, Pune areas, Nagpur, these are the overflooded, kind of stations. धुळ्यामध्ये आम्ही एकदा गेलो होतो, आपले एक जज साहेब गेले होते, आम्ही कटसी कॉल केला त्यांच्याकडे. ते म्हणाले
जानेवारीत रजिस्टर झालेल्या गुन्ह्याचं सेशन मी आत्ता चालवतोय. धुळे किंवा नंदुरबारचा चार्ज, अजून नंदुरबारला डिस्ट्रिक्ट कोर्ट नाही आहे मला वाटतं. दिस इज द सिच्युएशन. धुळे आणि बाजूचं कुठलं तरी एक जिल्हा होता की जानेवारीत झालेली केस साहेबांनी जूनला ट्रायलला घेतलेली. काही डिफेन्सच्या वकिलांना राग येतो साहेबांनी लवकर केस चालवायला घेतली तर. काहींचा आग्रह असतो, साहेब आमची चालवा, आम्ही तयार आहोत. वी शुड बी रेडी टू गो ऑन विथ द मॅटर वेन एव्हर कॉल्ड आउट. यू शुड नॉट कट सॉरी फिगर सेईंग दॅट माझी तयारी नाही आणि हे नाही. यू शुड बी प्रिपेअर्ड, यू हॅव टू. पण 31 दिवसामध्ये चाईल्डचा जबाब नोंदवायचा आणि 365 दिवस म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये खटला पूर्ण करायचा आणि खटल्यांची संख्या आणि एक स्पेशल जज, कसं शक्य आहे? म्हणून त्या दृष्टिकोनातून मी म्हटलं की मला हे प्रॅक्टिकली शक्य वाटत नाही आहे आणि फिजिकली हे शक्य झालेलं नाही. 2-2, 3-3 वर्ष माणसं आत राहिल्याशिवाय केसेस चालत नाही आहे. सिंगल स्क्रीनचं मी तुम्हाला सांगितलं, कॅमेरा प्रोसिडिंग मी तुम्हाला सांगितलं आणि प्रोसिजरल पार्ट जो आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. बी अलर्ट. डूज अँड डोंट्स काय आहेत ह्या कायद्यामध्ये, रीड देम केअरफुली. 19 ते 38 सेक्शन, चॅप्टर 5 ते 8, 5, 6, 7, 8 हे 4 चॅप्टर प्रोसिजरसाठी आणि 2, 3, 4 आणि 5, 2, 3, 4 आणि 5 हे 2, 3 आणि 4 हे पेनलायझिंग सेक्शन्स. आता आपण पेनल्टी पार्टकडे या कायद्याच्या जाऊ. तुम्ही जर सेक्शन 3 चांगला समजावून घेतला मित्रांनो, डेफिनेशन सेक्शन, तर तुम्हाला 5 समजावून घेताना अडचण येणार नाही. 3चा ज्याचा घोळ झाला त्याला 5चा घोळ होणार. 3ची डेफिनेशन आणि 5ची डेफिनेशन सेम आहे. लक्षात घ्या कृपा करून. ABCD आहेत त्याच्यात, सेम आहे. 3 आणि 5च्या डेफिनेशनमध्ये विशेष फरक नाही. फक्त 5 मध्ये 3 मधली कृती करणारा माणूस जो आहे तो वेगळा आहे. त्याने ज्या ठिकाणी गुन्हा केला ती जागा वेगळी आहे, काळ वेगळा आहे, टाइम वेगळा आहे, एवढाच फरक आहे. 3 खाली वर्णिलेला गुन्हा, डिफाईन केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, तर 5 खाली डिफाईन केलेला गुन्हा हा अतिगंभीर किंवा भीषण ॲग्रेवेटेड स्वरूपाचा आहे. गुन्हा सेम आहे, करणारी माणसं वेगळी आहेत, करण्याचा कालखंड वेगळा आहे आणि ज्या ठिकाणी गुन्हा घडला ती जागा, ज्या ठिकाणी कुठलाही गुन्हा घडू नये अशी जागा आहे. लक्षात घ्या. लेट अस सी. पहिल्यांदा 3 आपण बघूया, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. तुम्ही एक सेट हा लक्षात ठेवा. 3, 5, 7 आणि 9 हे ऑड फिगर्स. ह्याच्या शिक्षा रिस्पेक्टिव्हली 4, 6, 8 आणि 10. हे 4 सेक्शनवर तुमची कमांड आली की मोस्ट ऑफ दी केसेस ह्या 4 सेक्शनमधल्या आज रोजीपर्यंत कोर्टात आलेल्या आहेत. मोस्ट ऑफ दी 90% केसेस अंडर सेक्शन 11 आणि 12 खाली आहेत थोड्याशा, पण तो अगदी छोट्या स्वरूपाचा गुन्हा आहे. 7 आणि 8, 9 आणि 10 हे सुद्धा छोट्या स्वरूपाचे गुन्हे आहेत. पहिल्यांदा 3 वर तुमची कमांड घ्या. पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. पेनिट्रेटिव्ह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा शरीरामध्ये शिरकाव होणे. इट इज अ पेनिट्रेशन. तर पहिल्या भागामध्ये पुरुषाचं लिंग, पेनिस, टू एनी एक्सटेंट being penetrated in the vagina, mouth, urethra and rectum, anal, गुदद्वार. टू एनी एक्सटेंट हा
IPC मधला कन्सेप्ट जसाच्या तसा आहे. याच्यावर वर्डिक्ट्स पण आहेत, तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहेत, वेगवेगळ्या कोर्टांची आहेत. नॉट नेसेसरी दॅट इट हॅज टू बी अ कम्प्लीट पेनिट्रेशन. इवन 375, 376 doesn't say this. There has to be a complete penetration or complete sex, we called it. संभोग ज्याला आपण म्हणतो, कंप्लीट पाहिजे असा त्या कायद्याची पण रिक्वायरमेंट नाही, ह्या कायद्याची पण रिक्वायरमेंट. एक खाली पेनिस आहे. युरेथ्रा म्हणजे युरेथ्रा हॅज गॉट नेक्सस विथ युरिनेशन. युरिन मूत्रमार्ग आणि योनिमार्ग निसर्गाची किमया आहे. मूत्रमार्ग आणि योनिमार्ग, संभोग जिथं केला जातो ती जागा. तोंड आहे आणि गुदद्वार आहे. आता हा अननॅचरल ऑफेन्स आहे, तुमच्या लक्षात येत असेल 377 खालचा, तो ह्या एकातच इन्क्लूड केलेला आहे. पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, लिंग घातलं या भागामध्ये किंवा त्या बालकाला एखाद्याने स्वतःशी किंवा अन्य व्यक्तीशी तसं करायला लावलं, त्या बालकाचं लिंग तसं घालायला लावलं कुठे. सेक्शन 3 पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टचा हा एक भाग. दुसरा भाग लिंग ओमिट केले त्याच्यामधून बी मध्ये, लिंगाव्यतिरिक्त शरीराचा कोणताही अवयव लक्षात घ्या. मग ते बोट असेल, हातापायाचा अंगठा असेल, जीभ असू शकेल, इट कॅन बी पियर्स. लिंगाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही शरीराचा भाग किंवा अन्य कोणतीही वस्तू लक्षात घ्या. पेन असेल, पेन्सिल असेल, इंजेक्शनच्या सिरिंजसारखा गोल आकाराचा भाग असेल, पेनिस सदृश्य. मी हे का तुम्हाला समजावून सांगतोय? यू शुड नो ऑल प्रोज अँड कॉन्स enumerated in this enactment. What will amount to an offense? You must know. काडी असू शकेल, which may cause injury. हा भाग मुलाच्या योनीत, मूत्रमार्गात आणि गुदद्वारात. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यात आता एखाद्या बालकाच्या तोंडात बोट घातलं, काडी घातली, पेन घातला, इट विल नॉट अमाउंट टू एन ऑफेन्स. ह्याच्यामध्ये तोंड हा शब्द काढून टाकलेला आहे, माउथ काढून टाकलाय बी मध्ये. 3B सबसेक्शन बी. तुम्ही हे केअरफुली वाचावं अशासाठी माझं म्हणणं आहे की समबडी मे ट्राय टू, तोंडात बोट घातलं म्हणून गुन्हा दाखल करायला जाईल. इट डझंट अमाउंट टू एनी ऑफेन्स. तिसरा भाग असा आहे, मुलाला तसं करायला लावणे, स्वतःशी किंवा दुसऱ्याशी. इट विल अमाउंट टू एन ऑफेन्स अंडर 3B. आणि त्याच्यानंतर सी भाग जो आहे ह्याच्यामध्ये, ह्या योनीमध्ये, मूत्रमार्गामध्ये किंवा गुदद्वारामध्ये लिंगाचा, शरीराच्या कुठल्या अवयवाचा किंवा एखाद्या वस्तूचा, आर्टिकलचा शिरकाव करण्यासाठी, पेनिट्रेशन करण्यासाठी, त्याच्या आत घालण्यासाठी त्या बालकाचं शरीर मॅनिप्युलेट करणे, वळवणे, फिरवणे, तू असा हो, तसा हो. दिस हॅपन्स इन प्रॅक्टिकल लाईफ. दॅट हॅज ऑल्सो बीन मेड ॲज एन ऑफेन्स. शिरकाव करण्यासाठी बालकाचं शरीर मॅनिप्युलेट करणे. नाव यू सी द डिफरन्स. पहिले दोन जे आहेत त्याच्यामध्ये एकाने लिंग घातलेलं आहे, दुसऱ्यामध्ये शरीराचा कुठलाही भाग, बोट, पायाचा अंगठा, हाताचा अंगठा, जीभ, एखादी वस्तू घातलेली आहे. इकडे काहीच घातलेलं नाही, फक्त शरीर त्या पद्धतीने वळवलं. इट विल अमाउंट टू एन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट. ह्याच्यामध्ये असं कुठंच म्हटलेलं नाही सी मध्ये की ते करताना पेनिट्रेशन झालं पाहिजे. मॅनिप्युलेटिंग body of the child, person of the child, so as to facilitate penetration of these three things. So that will also amount to an offense. किंवा बालकाला तशीच कृती स्वतःशी किंवा दुसऱ्याशी करायला लावणे will amount to an offense. किंवा एखाद्याने आपलं तोंड, लिप्स आले तोंडामध्ये, जीभ आली, बालकाच्या लिंगाला, योनीला, गुदद्वाराला, मूत्रमार्गाला लावणे किंवा त्या मुलाला तसं करायला लावणे.
Please locate the difference in A, B, C and D very carefully. ह्या सगळ्याला नाव दिलंय पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, शरीर शिरकावाचा गुन्हा. शरीरात काहीतरी घातलं गेलं, पेनिट्रेट केल्या गेलं. आता ह्याची शिक्षा काय दिली तुम्ही बघून घ्या. कमीत कमी 10 वर्ष शिक्षा आहे, जी जन्मठेपेपर्यंत वाढू शकेल. आणि बळीत बालक जर 16 वर्षाच्या खालचं असेल तर त्याला जास्त शिक्षा दिलेली आहे, त्याला जास्त गंभीर शिक्षा दिलेली आहे. ती म्हणजे 20 वर्ष कमीत कमी, जी जन्मठेपेमध्ये परिवर्तित होईल. जी जन्मठेप अशी आहे की जी आयुष्याच्या अंतापर्यंत असणार आहे. आणि दंड जो इम्पोज केला जाईल तो दंड बालकाच्या पुनर्वसनासाठी, त्याच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी खर्च करण्यासाठी त्या बालकाला अदा केला जाईल. आता तुम्ही 376 A, B, C, D, E पाहिलेले आहेत. तुम्ही अननॅचरल ऑफेन्स 377 खालचा पाहिलेला आहे. 375 मध्ये 6 परिस्थितीमध्ये, सिच्युएशनमध्ये पुरुषाने स्त्रीशी शरीर संबंध केला तर तो बलात्कार ठरतो, अगेन्स्ट हर विल, विदाउट हर कन्सेंट. आता हे डिमार्केशन या कायद्याने असं केलं, so long as the offense is committed with the woman, I would say now, above the age of 18 years or 18 years complete, she doesn't remain to be a child in the eyes of this act. 17 वर्ष 364व्या दिवसाचं वय असताना जर गुन्हा घडला, then this act will come into play. नाही तर त्याला 376, 376(2) किंवा 376 A to E खाली शिक्षा होईल. हा पण डिफरन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायला पाहिजे, समजून उमजून घ्यायला पाहिजे. त्याचं कारण असं की शेवटी आपण चालवणार आहोत केस ती कोणाची आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यात आज रोजी जो डिफेन्स आहे ह्या कायद्याखाली, मेजॉरिटी ऑफ सायटेशन्समध्ये द डिफेन्स इज द चाइल्ड्स एज इज नॉट कन्क्लुसिव्हली प्रूव्ड टू बी बिलो द एज ऑफ 18 years. 15 जजमेंट्स आहेत अशी मित्रांनो, मी व्हॉट्सअपवर टाकली होती मागे, पुन्हा एकदा टाकतो मी ती. आता हाच डिफेन्स का ठेवला आहे? मनीष पितळे साहेब आहेत नागपूर हायकोर्टाचे, नागपूर बेंचचे, बॉम्बे हायकोर्टाच्या लॉर्डशिप मनीष पितळे सरांनी अनेक सायटेशन्स ह्याच्यावर दिले. दॅट इज द ओनली डिफेन्स. आपला देश गरिबांचा आहे, गरिबीचं व्हिशियस सर्कल असं आहे की गरिबीमुळे उत्पन्नाचं साधन नाही, चांगली नोकरी नाही, चांगलं स्टेटस नाही, ते अज्ञानात राहतात, शिक्षण नाही त्यामुळे लीगल कंप्लायन्सेस नाहीत, मेडिकल एव्हिडन्स, बर्थ सर्टिफिकेट अवेलेबल नाही. मग ते ऑसिफिकेशनवर जातं. ऑसिफिकेशन टेस्ट, रेडिओलॉजिकल टेस्ट कशा पद्धतीने सिद्ध करायचे, बर्डन इज ऑन द प्रॉसिक्युशन. याच्यामधले 2 सेक्शन मी नंतर सांगणार आहे तुम्हाला, 29 आणि 30. फ्रॉम ट्रायल पॉइंट ऑफ व्ह्यू विल टॉक अपॉन दॅट. प्रिझम्पशन सगळ्या कायद्यामध्ये आहे. अगेन द वर्डिक्ट्स हॅव कम दॅट अनलेस prosecution stand on its own legs, presumption cannot be said to run against the accused persons. They won't be applicable to his case. And on the basis of presumption, you cannot convict somebody alone unless there is a concrete proof. So base defense ह्याच्यामध्ये असा मला जो दिसतोय आज रोजी तो असा की there has to be a concrete proof of the age. विषय निघाला म्हणून मी सांगतो, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट is held to be a useless document as to the age of the child. Entry in the GR register is also said to be useless unless it has a nexus with the birth certificate or birth extract issued by the competent authority.
ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक जो आहे तो पण कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, आणि महानगरपालिकेचा आयुक्त किंवा बर्थ अँड डेथ रजिस्ट्रारचा जो उपायुक्त असेल तो पण कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. पण समथिंग इश्यूड बाय अ सरपंच डझंट बिकम, पोलीस पाटील, हा पुरावा होणार नाही. तर ह्याच्यातला पहिला डिफेन्स जो मला दिसतोय तो असा, चॅलेंज द एज. आता प्रश्न असा आहे, 7 वर्षाचं मूल असेल तर आपण हा वेडेपणा करणार आहोत का? करता येणार नाही. मार्जिनल एरर त्याच्यामध्ये पाहिजे ना, 15, 16, 17, 18 कुठंतरी कुशन पाहिजे. यू कॅन ले हँड ऑन दॅट डिफेन्स. 5 वर्षाचं मूल दिसतंय आणि साहेब बर्थ सर्टिफिकेट नाही, ही 18 वर्षाची असू शकेल, कानाखाली बसेल, आपल्या केस राहील बाजूला. तो वी हॅव टू बी केअरफुल. पण what I read is this only, that age is the best defense, which has to be proved conclusively along with medical evidence. Medical evidence sometimes, हे 3 कॉलम्स आहेत तिथे. मेडिको लिगल सर्टिफिकेट में महाराष्ट्र शासनाने याचा फॉर्मॅट इश्यू केला आहे पोक्सो खालचा. एक्झामिनेशन ऑफ द वुमन जो आहे त्याच्यामध्ये 4 गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स इज नॉट रूल्ड आउट. मे अँड मे नॉट ह्याच्यामध्ये काय 3 लाईनच आहे ना. अँड द लॉ सेज मे अँड मस्ट, ह्याच्यामध्ये जे अंतर आहे ते 10 मैलाचं आहे. दॅट मस्ट बी ट्रॅव्हल्ड टू प्रूव्ह दॅट येस इट इज अ मस्ट. आणि मग ट्रायलमध्ये, एव्हरी क्रिमिनल ट्रायलमध्ये, वेन देअर आर 2 इन्फरन्सेस, वन रनिंग इन फेवर ऑफ द अक्यूज, अदर इन फेवर ऑफ द प्रॉसिक्युशन, द कोर्ट इज ऑब्लाइज, इवन इन पोक्सो, to refer and rely on the inference that is running in favor of the accused, because he is facing the trial. He has to go for conviction. So friends, I was talking about section 3 and 4. The serious offense in this enactment. And then we will come to the section 5, defining section punishable under section 6. Very severe penalty, as like in section 376. आता याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत लक्षात घ्या. पोलीस ऑफिसर कमिटिंग रेप ऑन अ चाइल्ड, ऑलवेज रिमेंबर अ पर्सन बिलो द एज ऑफ 18. ही इज कमिटिंग अ रेप ऑन द चाइल्ड हु इज अंडर हिज कस्टडी, कंट्रोल. विविध कारणासाठी पोलिसांच्या ताब्यात ते बाळ येणार आहे. स्टेटमेंट घ्यायला आलेलं आहे. कुठे इंट्रॉगेशनसाठी घेऊन जायचे, स्पॉट बघायला, पंचनामा करायला, बाळ पोलिसांच्या ताब्यात आहे. तिथं कुठं लिहिलेलं नाही आई वडील सोबत असलेच पाहिजेत असं प्रिझम्पशन आहे. अँड सपोजिंग इफ ही कमिट्स अन ऑफेन्स अंडर सेक्शन 3 ॲज डिफाईन्ड, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, ABCD तुम्हाला सांगितले मी. If he commits this kind of offense, then he is guilty of under section 6. त्याला सेक्शन 6 खालची शिक्षा. कृती तीच आहे मित्रांनो, कृती बदललेली नाही. कृती 3 ABCD मध्ये मी जी तुम्हाला सांगितली सेम ॲक्शन आहे. पेनिस इंट्रोडक्शन, ऑब्जेक्ट्स इंट्रोडक्शन, सम पार्ट ऑफ द बॉडीज इंट्रोडक्शन, exploiting a child's body for the purpose of penetrating, etc., etc. Same. Or making child to do such thing with him or with some other person at his instructions. हीच कृती पोलीस अधिकाऱ्यांनी केली. मोठी लिस्ट आहे, ABCD EFG to U पर्यंत 21 प्रकारचे त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. 21 प्रकारचे अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये आहेत. मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतो, माझ्या समोर आहे ती. सैन्य दलातील माणसं, कर्मचाऱ्यापासून ते ऑफिसरपर्यंत, एनी पब्लिक सर्वंट, सरकारी शाळेचा शिक्षक, पब्लिक सर्वंट झाला, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारा माणूस, लोकसेवक, रिमांड होम, प्रोटेक्शन होमचे
staff, manager, educational religious institution. क्लासला मुलं जातात, कोचिंग क्लासला, काही विशिष्ट भाषा, विशिष्ट ज्ञान शिकायला जातात, त्याचे मॅनेजर, स्टाफ. नंतर गँग रेप कमिटेड, गँग सेक्शुअल पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, एकापेक्षा अधिक व्यक्तींनी, दोन म्हणूया आपण, दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी केलेली सेक्शन 3 मध्ये ABCD मध्ये सांगितलेली कृती, दॅट विल अमाउंट टू ऑफेन्स अंडर सेक्शन 6. त्याच्यानंतर ॲक्ट डन बाय युजिंग डेडली वेपन while committing the act defined under section 3, causing grievous hurt to the victim or injury to the sexual organ. Okay, if the act defined under section 3 is committed, it incapacitates child, दुर्बळ बनवते. इनकॅपॅसिटेटचा अर्थ तुम्ही बघून घ्या. makes the child pregnant as a result of that particular penetration, causes life threatening disease or infection. विशेषतः एड्स हा जो प्रकार जगामध्ये आला, the reason was sexual connection. A male having AIDS may have a sexual intercourse with the woman and she may suffer with the AIDS. She may become positive. Same way, transferring information, infection or disease, or causes death of the child during the course of, because as an outcome of the act defined under section 3, 6 section will be attracted. Then further, one who has taken advantage of disability of the child, physical, mental or age disability, the child which is so small cannot defend herself, this may apply. Act committed by more than once, it is committed today, it is committed even after 2 days, twice or many times thereafter, one after another, etc. The same act is committed on the child below the age of 12 years. Then act committed by the staff, institution providing various services to the children. ह्याच्या खाली असंख्य संस्था येऊ शकते. By the institution or home of the child, त्याच्या ट्रस्टीजनी, मॅनेजमेंटनी, त्याच्या स्टाफने केलेली. The act defined under section 3 is committed while the child is pregnant, carrying. She has been already impacted. She has been launched in trouble by the earlier act, and the same child who is carrying pregnancy, concealment, is again subjected to act under section 3. One who, while doing that act, attempts to commit murder of the child, act done during the communal or sectarian violence, and even natural calamities, पुराच्या सारखी, अर्थक्वेक सारखी. मुलं बेघर होतात, they keep hunting their parents and parent keep hunting them and they are helpless. किंवा आजच्या सारखी परिस्थिती कोविड-19ची, की या नॅचरल कॅलॅमिटीमध्ये किंवा अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये मुलांचं विक्टिमायझेशन झालं. देन येट अनदर ॲक्ट डन बाय अ प्रिव्हियस कन्व्हिक्ट ऑफ अलाइक ऑफेन्स. अलाइक ऑफेन्स ह्याच्यामध्ये खूप स्कोप राहील, वेदर इट इज अ स्मॉलर ऑर दी सेम ॲज डिफाईन्ड अंडर सेक्शन 3. Then making child naked in the public, parading him. These 22 kind of acts committed by these different persons at different specific places or otherwise,
दिस इज द डेफिनेशन ऑफ सेक्शन 5. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेक्शन 3 मध्ये सांगितलेलीच कृती करणारे वेगळे लोक आहेत आणि जागा वेगळी आहे किंवा परिस्थिती आरोपीची किंवा विक्टिमची परिस्थिती वेगळी आहे, त्या परिस्थितीमध्ये केले. आणि विशेषतः ह्याच्यामध्ये पोलीस, आर्म फोर्सेसचे लोक, मुलांची काळजी घेणाऱ्या संस्था, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, ॲक्च्युली यांचं काम आहे कायद्याने बालकांना संरक्षण देण्याचं, त्यांचं संगोपन करण्याचं. या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे पोलिसांनी त्याचा FIR नोंदवावा, त्याला कॉपी द्यावी, त्याला समजावून सांगावं, त्याला इमिजिएटली मेडिकल एड द्यावा, त्याला शेल्टर हवं असेल तर ते द्यावं. दॅट इज द ड्युटी कास्ट अपॉन बाय द पोलीस. आणि द सेम पोलीस कमिट्स ऑफेन्स विथ द चाइल्ड on the custody, on the child in his custody, under his control, he commits a very serious offense. याला पण शिक्षा अतिशय गंभीर स्वरूपाची आहे, 20 वर्ष आणि 20 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आणि याला डेथ पण दिलेली आहे. डेथ इज प्रेस्क्राइब. जन्मठेपेबरोबर जन्मठेप जी नॅचरल लाईफ संपेपर्यंत, मरेपर्यंत त्याला जेलमध्ये ठेवलं जाईल. आणि पॅरलली पोक्सो अमेंडमेंटने 19च्या याला डेथ पेनल्टी पण दिलेली आहे. आणि फाईन जो इम्पोज केला जाईल त्याच्यावर, दॅट विल बी स्पेंड फॉर दी मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ दी चाइल्ड. मग 7 आणि 8 आणि 9 आणि 10 हे या 3, 4, 5, 6 ह्याच्यापेक्षा मग छोट्या स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर त्याच्यातली झिस्ट आपण लक्षात घेऊया. 7 आणि 8 मध्ये सेक्शुअल ऑफेन्सेस आहेत, पण त्याच्यातून पेनिट्रेशन, आयदर सिंपल पेनिट्रेशन और ॲग्रिवेटेड पेनिट्रेशन काढून टाकलेलं आहे. 7 मध्ये सेक्शुअल असॉल्टची डेफिनेशन दिलेली आहे, पण पेनिट्रेशन हा विषय काढून टाकलेला आहे. सेक्शुअल असॉल्ट इज अ फिजिकल टच. टचिंग वजायना, पेनिस, एनल और ब्रेस्ट. इथं शब्द बदललाय बघा, और ब्रेस्ट. तोंडाला हात लावल्याचा काढून टाकलाय. आणि ह्याच्यातला जो सेक्शुअल असॉल्टचा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो असा की वन हॅज टू डू विथ इट मस्ट बी शोन दॅट इट वॉज डन विथ सेक्शुअल इंटेंट. लक्षात घ्या, आपले ॲक्सिडेंटचे गुन्हे सोडले तर प्रत्येक गुन्ह्याला मेन्सरिया, प्रेझेन्स ऑफ इंटेन्शन इज अ मॅन्डेट, इज अ मस्ट. Otherwise, that offense will not take place. Cannot be said to have been proved that he has committed that offense. 324 ला पण इंटेन्शन पाहिजे. इंटेन्शन टू कॉज हर्ट मे बी सिम्पल, बट हर्ट करायचा इंटेन्शन आहे. तर ह्याला सेक्शुअल इंटेंट असा शब्द जोडलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. काय होईल नाहीतर डॉक्टरला बालकाला तपासायचं आहे, इट इज हिज ड्युटी, पल्पेशन, हात लावणे, स्टेथोस्कोप लावणे, विशिष्ट भागाला चेकिंग करणे, इट इज हिज प्रिव्हिलेज ॲक्च्युली. सो सेक्शुअल इंटेंट मस्ट बी देअर व्हाईल इफ ही हॅज टच. नाही तर लहान मुलांना उचलून, प्रेमापोटी उचलून घ्यायची सुद्धा अडचण येईल आपल्याला. सेक्शुअल इंटेंट ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि त्याला शिक्षा 3 वर्षापर्यंत जी आहे 5 वर्षापर्यंत वाढेल. ह्याच्यामध्ये पेनिट्रेशन नाही आहे, लक्षात घ्या. व्हेरी व्हेरी स्मॉल ऑफेन्स, पनिशेबल पॅरलेली विथ चिटिंग अँड 324 वगैरे स्वरूपाचा. देन कम्स सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲज डिफाईन्ड अंडर सेक्शन 9. नो,
सेक्शन 9 मध्ये भीषण स्वरूपाचा ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आहे. आय एम सॉरी, तो आपण नंतर बघू, हॅरॅसमेंट नंतर बघू. आता तुम्ही 5 बघितलेला आहे. 5 मधल्या 22 गोष्टी तुम्ही पाहिल्या ए टू व्ही पर्यंत. सेम तीच माणसं आहेत, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 3 आणि 5चा अभ्यास चोखच करा. तुम्ही लक्षात घ्या. हॅव अ बेस्ट कॉम्प्रेन्शन सो दॅट यू कॅन अंडरस्टँड सेक्शन 9 अँड सेक्शन 7, पनिशेबल अंडर सेक्शन 8 अँड 10. सेक्शुअल असॉल्ट आणि ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट, थोडं भीषण स्वरूप. हेच काम विथ सेक्शुअल इंटेंट त्या मुलाच्या लिंगाला, गुदद्वाराला, छातीला किंवा योनीला हात लावणे, स्पर्श करणे वेगवेगळ्या प्रकारे, कसाही असेल, कोपराचा स्पर्श असू शकेल, वी डोंट नो. तो या लोकांनी याच्यामध्ये परत तीच माणसं दिलेली आहेत. पोलीस ऑफिसरपासून, पोलीस कर्मचाऱ्यापासून, वादळामध्ये, नैसर्गिक कोपामध्ये, महामारीमध्ये ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्या संबंधाने तीच कृती सेक्शन 7 मध्ये डिफाईन केलेली. सेक्शन 9 खाली ॲग्रेवेटेड फॉर्म घेते बिकॉज इट इज कमिटेड बाय सम अदर पर्सन्स अँड फॉर विच अगेन there is I would say sexual intentions presence has to be there, otherwise it will not amount to an offense. Doctor exploiting body of the child with intention of causing some surgery of the child. Adjust करावं लागतं शरीर. He has to handle certain parts of the body. It will not, because he doesn't carry a sexual intent, as I said. Then let us go to the section 11. याला 5 वर्ष, 9 खाली, 10 खाली 5 वर्ष ते 7 वर्ष शिक्षा आहे. पूर्वी होती 5 वर्ष ते 7 वर्ष, आणि दंड पण आहे त्याच्याबरोबर, ही बदललेली नाही. आणि सेक्शन 10 खाली त्याला 5 वर्ष ते 7 वर्षापर्यंत आणि दंड. देन सेक्शुअल हॅरॅसमेंट दॅट कम्स अंडर सेक्शन 11 ऑफ द ॲक्ट. याला पण सेक्शुअल इंटेंट आवश्यक सांगितलेलं आहे कायद्यामध्ये. मेकिंग अटरन्स, उच्चार करणे, तोंडातून आवाज काढणे, मग ती शिटी असेल, चुकचुक असेल, काही स्वरूपाचं मेकिंग साऊंड, गेस्चर or exhibiting a part of body so that it is seen by the child or the sound heard by the child, a small kind of offense defined under section 11. किंवा बालकाला त्याचं शरीर एक्सपोज करायला लावणे दुसऱ्याने पाहावं म्हणून, that will also amount to an offense. और व्हिडिओच्या माध्यमातून, मोबाईलवरच्या क्लिपच्या माध्यमातून पोर्नोग्राफिक मटेरियल, पोर्नोग्राफिक म्हणजे लैंगिक भावना उद्युक्त करणारी वस्तू, पोर्नोग्राफिक. ऑब्सिन इज अ डिफरंट थिंग, बट समथिंग ऑफ दॅट काइंड, ज्याच्यामुळे त्या बालकाच्या भावना उद्युक्त होतील. पोर्नोग्राफिक वस्तू किंवा फिल्म्स किंवा फोटोज किंवा मासिक बिसिक काय असेल ते कुठल्याही फॉर्ममध्ये, दॅट विल ऑल्सो कम अंडर दिस पर्टिक्युलर ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट. टू चेस अ चाइल्ड आयदर फिजिकली और थ्रू मीडिया, मोबाईल फोन करणे, व्हॉट्सअप पाठवणे, त्याला काय वेगवेगळ्या माध्यमातून CDs पाठवणे, या गोष्टी या सेक्शन 11 मध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत ॲज अ ऑफेन्स. त्याच्या पुढे अजून इलेक्ट्रॉनिक किंवा अन्य माध्यमातून बनावट किंवा ट्रू क्लिप्स ज्याच्यामध्ये बालक लैंगिक कृती करतोय असं दाखवणे,
आणि त्याला त्याची भीती दाखवणे, त्याच्या भावना उद्दीपित करणे, हा सगळा चीज त्या सेक्शन 11मध्ये दिलेली आहे. आणि इट इज मेड पनिशेबल अंडर सेक्शन 12 फॉर 3 years अँड फाईन. देन मेकिंग यूज ऑफ चाइल्ड फॉर पोर्नोग्राफिक पर्पज, सेक्शन 13, त्याची पनिशमेंट सेक्शन 14 खाली दिलेली आहे. तुम्ही तो पोर्शन वाचून घ्या. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. देन अगेन स्टोरेज ऑफ पोर्नोग्राफिक आर्टिकल्स, त्याच्यासाठी 15 तुम्हाला सेक्शन दिलेलं आहे. त्याच्यातच शिक्षा दिलेली आहे. तुम्ही वाचून घ्या, त्याच्यावर मी इलॅबोरेट बोलण्याची गरज नाही. विल डायरेक्टली कम टू द अबेटमेंट ऑफ द ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट. म्हणजे 3 ते 15 पर्यंतच्या गुन्ह्यांना अबेट करणे, प्रवृत्त करणे एखाद्याला, मग ते बालक असू शकेल किंवा बालक सोडून इतर माणूस असू शकेल. सेक्शन 107 खाली जी अबेटमेंटची डेफिनेशन आहे, जी आपण 306 कलमाला वापरतो, आत्महत्येच्या कलमाला, सेम डेफिनेशन इथं वापरली आहे. टू कन्स्पायर विथ समबडी टू सी दॅट ऑफेन्स इज कमिटेड, टू ॲक्च्युअली एडिंग हॅपनिंग कमिटिंग कमिशन ऑफ द ऑफेन्स, और एडिंग और इंस्टिगेटिंग समबडी टू कमिट द ऑफेन्स. कर रहे तो करायला जाईल अँड द पर्सन विल बिकम रिस्पॉन्सिबल फॉर अबेटमेंट. आणि त्यालासुद्धा शिक्षा थोडीशी गंभीर ठेवलेली आहे. तुम्ही सेक्शन 16 आणि 17 वाचून घ्या. अँड दी लास्ट वन इज पनिशमेंट फॉर अटेम्प्ट टू कमिट अन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट. मग याच्यामध्ये 3 ते 17 सगळे गुन्हे येणार. शिवाय मला वाटतं वेगवेगळे प्रोसिजरल पार्टमधले आहेत, त्यालासुद्धा अटेम्प्ट हा लागू शकेल असं माझं मत आहे. मी मानतोय. यू मे डिफर, यू मे ॲडवाईस मी, यू मे टेल मी की तो लागणार नाही, हा लागेल. आय एम ओपन फॉर डिस्कशन, बिकॉज याचं वाचनसुद्धा मी गेले काही दिवस मुद्दाम एका लिखाणासाठी करत होतो. तर मी ह्याचं कंपॅरिझन पण सगळ्या सेक्शनचं करत राहिलो. देन वी विल कम टू सेक्शन 29, प्रिझम्पशन in respect of commission of offence under section 3, 5, 7 and 9, punishable under 4, 6, 8 and 10. ह्याच्यापुरतंच प्रिझम्पशन आहे. बाकी मग 11च्या पुढच्या ह्याला प्रिझम्पशन 29 लागत नाही. त्याला काय लागतं मी थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला. तर 3-7 डिफायनिंग सेक्शन आहे. 3, 5, 7 आणि 9. आणि पनिशमेंटचे सेक्शन 4, 6, 8 आणि 10 सांगितले. ह्याला ते प्रिझम्पशन लागू आहे. इट शॅल बी प्रिझ्यूम बाय द स्पेशल कोर्ट दॅट द पर्सन अक्यूज ऑफ दिस ऑफेन्स हॅज कमिटेड ऑन ऑफेन्स, कॉमा, अनलेस कॉन्ट्ररी इज प्रूव्ह. याच्यावरती सुद्धा नागपूर बेंचची मागाशी सांगितले जज साहेब त्यांच्या नावाने अनेक जजमेंट्स आहेत. दुसऱ्या हायकोर्टांची जजमेंट्स आहेत. because there was a variance, serious variance in the prosecution case or contrary existed. विसंगती, contrary म्हणजे तरी काय, प्रॉसिक्युशनची केस ही आहे आणि विसंगती आहे प्रॉसिक्युशनची केस आता ही आहे. तफावत आहे. कॉन्ट्ररी इज प्रूव्ड, पण ती प्रूव्ह करायची थोडीशी जबाबदारी कदाचित आरोपीकडे येऊ शकेल. और the defense lawyer can secure some admission during cross examination and create a contrary in the prosecution story which can be read, which can be used for the purpose of retracting this presumption. All presumptions are rebuttable. For rebutting the presumption in a criminal law, all presumptions are rebuttable. They exist, but they may go away. पण NDPSच्या मला वाटतं 34 आणि 52 का 35 आणि 52 खाली 2 प्रिझम्पशन्स आहेत परत.
कल्पेबल मेंटल स्टेट आणि प्रिझम्पशन दॅट ही हॅज कमिटेड ऑफेन्स असं प्रिझ्यूम करायचं स्पेशल कोर्टाने. इफ दिस इज सो, क्वेश्चन इज हे प्रिझम्पशन आपल्या गळ्यात पडणार की काय? समटाइम्स इथेच घोळ होतो. The honorable judges go by presumption, and the contrary which has been proved either by the prosecution witnesses or the defense goes unattended, and I believe this should not happen. Presumption आहे पण कॉन्ट्ररी आली तर प्रिझम्पशन गोज अवे असा ऑटोमॅटिक नियम आहे, रिबट होणार ते. आणि दुसरं प्रिझम्पशन मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे कल्पेबल मेंटल स्टेट, मराठीमध्ये ह्याचा अर्थ असा आहे, डिक्शनरी मिनिंग अपराधीपणाची मानसिकता. हे दोन्हीला लागेल, 3 पासून 18 पर्यंत सगळ्यांना लागेल अपराधीपणाची भावना. की एखादी कृती केली, बघा ते क्रिमिनल इंटेंटशी पण तुम्ही म्हणजे 9, 10, 11, 12, 13, 14 ते 18 पर्यंत इंटेन्शन जिथे जिथे आहे, क्रिमिनल सेक्शुअल इंटेंट, त्याला हे कल्पेबल मेंटल स्टेट पूरक जात आहे. परत ते गृहीत धरायचं आहे. इट शॅल बी प्रिझ्युम दॅट ही कॅरीड कल्पेबल मेंटल स्टेट. अपराधीपणाची भावना हे कृत्य करताना त्याच्या मनामध्ये होती असं कोर्टाने जर गृहीत धरायचं ठरवलं, आरोपीला एवढाच एक चान्स दिलेला आहे की द अक्यूज इज ॲट लिबर्टी टू प्रूव्ह दॅट ही डिड नॉट हॅव अ कल्पेबल मेंटल स्टेट वेन ही कमिटेड दॅट पर्टिक्युलर ॲक्ट. आता त्याचं बर्डन परत या कायद्यामध्ये असं ठेवलेलं आहे की अक्यूज हॅज टू प्रूव्ह ॲज अ प्रूफ इन एनी अदर केस, अँड इट विल नॉट गो बाय प्रोपाउंडरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी. हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. शक्य असेल, शक्यतेवर आधारित चालणार नाही, कन्क्लुझिव्हली प्रूव्ह करावं लागेल. सो दॅट बर्डन अंडर सेक्शन 30 is more on the accused person, defense side. Lawmakers might have made these provisions and incorporated them in this act so as to see that presumption normally come to the rescue of the prosecution side. Because what is stated by what has actually happened may be a different thing. घटना जी घडली ती A, आणि what is being stated during FIR or while statement under 164 or 161 recorded, the things may differ. A B होऊ शकेल, A minus B होऊ शकेल, किंवा टोटली बी होऊ शकेल. And ultimately when it comes to the court for say oral evidence, deposing in the court, the main part of it, the witness may give yet another third version in the court. म्हणून तो कॉन्ट्ररी शब्द जो आहे, अनलेस कॉन्ट्ररी इज प्रूव्ड, हा फार महत्त्वाचा ठरेल. त्या प्रिझम्पशनवर सुद्धा मित्रांनो ती अनेक जजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, आणि यू स्टडी देम. आय विल गिव द लिस्ट ऑफ द सायटेशन्स. यू कॅन हॅव अ बेस्ट कॉम्प्रेन्शन ऑफ द सायटेशन्स, बिकॉज आत्तापर्यंत सुमारे 100-150 सायटेशन्स उपलब्ध आहेत या कायद्यावरची वेगवेगळ्या भारतभरातल्या कोर्टांमध्ये, हायकोर्टांमधली. तर मित्रांनो, अशा स्वरूपाचा हा कायदा आहे. मी तुम्हाला नटशेलमध्ये हा कायदा, ह्याच्यातला प्रोसिजरल पार्ट आणि पेनल्टी पार्ट, आता याच्यामध्ये क्रॉस कशी करावी, सरकारी वकील साहेबांनी चीप कशी घ्यावी, थोडीशी बंधनं आहेत. पण तरीसुद्धा आपल्याला त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. आणि the honorable judges normally allow you to directly put a question. Be soft, because your counterpart is a child,
You have to deal with softly, carefully. पण ह्या 164(5) जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांना ज्या डायरेक्शन्स आहेत, रिस्पॉन्सिबल ज्युडिशियल ऑफिसर रेकॉर्ड्स द स्टेटमेंट, त्या बालकाच्या शब्दामध्ये नोंदून घेतलंय. तिथं बालक भलतंच सांगितलेलं असतं असा माझा अनुभव आहे. देअर लाईज द डिफेन्स फॉर द accused persons. So friends, I conclude and thank you my own bar association for giving me this opportunity to share my knowledge, especially with the young lawyers, and even I remain open for learning. ज्युनियर कोणी आर्ग्यू करत असेल तर मी त्याने साईट केलेलं सायटेशन लगेच नोट करून घेतो. याच्यामध्ये छोट्या आणि मोठ्याचा आणि सिनियरचा आणि ज्युनियरचा काही प्रश्न नाही आहे. सो आय थँक यू होल हार्टेडली. आय होप अँड इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन आय वेलकम. आय विल ट्राय टू आन्सर देम. संदीप. Sandeep, over to you. इथे एक प्रश्न आलेला आहे, व्हॉट अबाउट चाइल्ड हू कॅनॉट स्पीक. मगाशी मी सांगितलं, मी चालू आहे, ऑनलाईन आहे मी. इथे एक प्रश्न आलाय, बाळाला बोलताच येत नाही आहे त्या, म्हणून तुम्हाला सांगितलं स्पेशल एज्युकेटर आहेत त्याच्यात. कोर्ट और पोलीस ॲज द केस मे बी ॲट द टाइम ऑफ रेकॉर्डिंग स्टेटमेंट और व्हाईल रेकॉर्डिंग ओरल एव्हिडन्स ऑफ द चाइल्ड ऑन ओथ कॅन टेक असिस्टन्स ऑफ द एक्सपर्ट्स इन दॅट फील्ड. मी तुम्हाला सांगतो, अंध मुलांसाठी वेगळ्या शाळा आहेत, डम अँड डफ मुलांसाठी वेगळी एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत. ती बोलतात कुठे, पण त्यांची भाषा त्यांच्या शिक्षकांना समजते, अगदी छोट्या छोट्या तपशिलासह. दोज एक्सपर्ट्स विल बी कॉल्ड, देअर फीज विल बी पेड अँड द एव्हिडन्स ऑर द स्टेटमेंट विल प्रोसीड. काही थांबत नाही आहे. मगाशी मी चुकून एक उदाहरण तुम्हाला कमी दिलं की बाबा परराज्यातलं मूल आहे, दक्षिण भारतातलं मूल आहे, त्याला आपली भाषा हिंदी कळत नाही, इंग्लिश कळत नाही, त्याला तामिळ समजते, तेलुगू समजते, तर तिथला तो माणूस बोलवता येईल ना आपल्याला, इंटरप्रिटर. सिम्पल थिंग, ॲज वी डू नॉर्मली इन ऑल अदर केसेस. थँक्यू. ओव्हर टू संदीप. सांग ना मग कर. असं असतं का?